नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय PSM व्हिडिओ ब्लॉग. आजकाल काही झालं की राजकारण आहे असं बोललं जातं. पण मित्रांनो, आपल्याला हे कळलं पाहिजे की राजकारण काही असो, पण त्या प्रश्नाशी, त्या बाबीशी इनडायरेक्टलीच आपला डायरेक्ट संबंध जोडला जातो. कारण आज तुमच्या घरात काय खाणार आहात, तुमच्या मुलांना एज्युकेशन कोणतं मिळणार आहे, तुम्हाला वातावरण कसं मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे राजकारणच ठरवतं. त्यामुळे ह्याला आपण दुर्लक्षित करू नये. ह्या बाबी आपण प्रॉपरपणे याची पडताळणी करायला पाहिजे. तर आता आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे मुंबई शहरामध्ये सध्या कित्येक प्रश्न उद्भवले होते. पण सध्या काय होतं आहे की काही प्रश्न निर्माण होतात आणि त्याला संपवण्यासाठी कदाचित दुसरा प्रश्न येतो, त्याला संपवण्यासाठी कदाचित तिसरा प्रश्न येतो. हे असे चालूच आहेत. म्हणजेच आता गेले कित्येक दिवसापासून आपण जर पाहिलं असेल तर हिंदी सक्तीची, त्याच्यानंतरचा विषय मीरा रोडमधला मोर्चा, त्याच्यानंतर मराठी कशी सक्तीची केली, त्याच्यानंतर तो विषय संपला. त्याच्यानंतर कोल्हापूरमधली महादेवी हत्तीन हिचा विषय आला. आता हिचा विषय संपतो ना संपतो तोपर्यंत कबुतरांचा विषय ऐरणीवर आला आहे. बरं, कबुतरांचा हा जो विषय आहे हा गेल्या आता 4 ते 5 महिन्यापासून आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या कित्येक महानगरपालिकांनी त्याच्यासाठी GR असे काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की कबुतरांना आपण जे खाद्य घालतो हे खाद्य घालू नका आणि त्यावर निर्बंध देखील घातलेले आहेत. बरं, त्याचे काही दुष्परिणामी आहे त्याचाही त्यांनी अभ्यास नक्कीच केलेला आहे आणि त्यामुळेच याच्यावरती काही बंधनं आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. परंतु हे प्रशासन करत असताना आज कित्येक ठिकाणी त्याचा म्हणजे विरोध देखील होताना दिसत आहे. आज कोल्हापूरमधला जो महादेवी हत्तीन हा प्रकरण होतं, हा ॲक्च्युली तो जैन समाज होता. जैन समाजाच्या त्या हत्तीनीसाठी, त्या जैन समाजाच्या धार्मिक भावनेसाठी कित्येक कोल्हापूरकर म्हणण्यापेक्षा संपूर्ण कोल्हापूर रस्त्यावरती उतरलं आणि त्याला न्याय मिळण्याच्या आता ते प्रक्रियेत आहे. कदाचित त्यांना न्यायही मिळेल आणि ती हत्तीनी नंदिनीमध्ये येईल असो. पण कदाचित तोच विषय घेऊन त्या विषयाला धरून झालं आहे का असा देखील एक माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण जैन समाजाला कदाचित असं वाटणं साहजिक आहे की आज कोल्हापुरातून एवढा प्रचंड असा एका प्राण्याला घेऊन प्रतिसाद आपल्याला मिळाला, तर त्या अनुषंगाने कबूतरखाने हे देखील बंद केले होते. कबूतरखान्यांच्यावरती ताडपत्रे टाकून ते संपूर्णपणे बंद केले होते. पण त्या ठिकाणी जैन समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि हे कबूतरखाने खुले करण्याचं देखील प्रशासनाला आवाहन केलं. बरं, त्यात पुढे जाऊन त्यांनी अशा देखील काही प्रतिक्रिया दिल्या की आम्ही न्यायालयीन जे काय आदेश आहेत त्याला देखील झुगारू. म्हणजे अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया लोकांच्यामधून येत आहेत. मग त्यामध्ये हा विषय नेमका काय आहे आणि हे करावं का, याबाबत मी हा व्हिडिओ करत आहे. तर नक्कीच आता जे सध्याचं मुंबईतलं जे कबूतर हे प्रकरण आहे, हा विषय नेमका का आहे आणि हा सध्या ऐरणीवर का आला आहे. तर मुंबईतील महत्त्वाचे कबूतरखाने ते म्हणजे बघा, दादर पश्चिमला जो आहे कबूतरखाना तो, त्याच्यानंतर नित्यानंद नगर घाटकोपरला तिकडे देखील आहे, त्याच्यानंतर मानपाडा जंगल या ठिकाणी देखील हा कबूतरखाने आहेत. एक्सलवर्ड मनोरंजन पार्क इकडे देखील हे कबूतरखाने आहेत. तर त्याच्यानंतर गणपतराव कदम मार्ग लोअर परेल या ठिकाणी, तसेच मुंबईतल्या विविध ठिकाणी हे कबूतरखाने कित्येक वर्षापासून तिकडे आहेत. तर यावरून ह्या कबुतरांना खाणे घालण्याचे बंद करा, ही जी शासनाचा जो GR किंवा जो प्रशासनाने केलेली सक्ती आहे याच्यावरती लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्यामध्ये काही प्राणी, पशु, पक्षी प्रेमी, त्याच्यानंतर जैन समाज म्हणा, हे सर्वजण रस्त्यावरती उतरले आहेत आणि ते म्हणत आहेत की ह्यांचं काय होईल पुढं. आज कित्येक कबुतरांना आपण जे खाद्य घालतो ते नाही दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतील आणि त्यांच्यावर तो अन्याय असेल असो, म्हणून ते आज रस्त्यावरती उतरले आहेत. मात्र काही लोक ह्या कबुतरांपासून होणारे जो प्रकार आहेत, आता जे सध्याची वाढणारी आजार आहेत, ह्या संदर्भात देखील काही लोक त्याच्या विरोधात उतरले आहेत. तर ते देखील म्हणत आहेत की ठीक आहे, परंतु ह्याच्यामुळे जर मानवाला जर काही परिणाम होत असेल तर आपण हे कितपत करावं. अशा दोघांच्या संमिश्र प्रतिक्रिया सध्या तरी येत आहेत. तर आता कबूतर हा विषय समजायचे असेल तर महत्त्वाचं म्हणजे कबूतर यांची जी विष्ठा असते तर त्या विष्ठेलाच आपण शिमगा असं म्हणतो. तर ह्या विष्ठेतून ही विष्ठा त्याची जी असते ही खूप ॲसिडिटिक असते आणि ती इमारती म्हणा किंवा गाड्या म्हणा किंवा पुतळ्यांच्यावरती ज्यावेळी ती विष्ठा पडते त्याच्यामध्ये ॲसिडिटिक असल्यामुळे तिथला कलर देखील जातो. म्हणजे असे कित्येक असे त्याच्यामुळे परिणाम होताना दिसत आहेत.
तर ही तिची जी विष्ठा आहे, ह्या विष्ठेमुळे कित्येक रोग पसरत आहेत. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर ज्यावेळी कबूतरं एका संख्येने तिथे राहतात, आता दादरचा जो कबूतरखाना आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कबूतरं आहेत आणि तिकडे त्यांना धान्य देण्यासाठी कित्येक गोळाहून त्याच्यावरती धंदा करत आहेत, बिझनेस करत आहेत. मग आता मला सांगा, ह्या कबूतरं ज्यावेळी घोळक्याने राहतात तर त्यावेळी ती लोक तिकडेच विष्ठा करतात आणि ही कबूतरं ज्यावेळी विष्ठा करतात तर त्यावेळी त्यांच्या त्या विष्ठेच्या वरती एक विशिष्ट प्रकारची अशी बुरशी येते आणि त्या बुरशीनंतर कित्येक आजार, त्या आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे आजार जे आहेत, हे आजारामध्ये हिप्टोप्लाझोस्मिस, त्याच्यानंतर क्रिप्टोकोसिस, तसेच हे असे कित्येक आजार हे आता आढळलेले आहेत. तर ह्या कबुतरां त्याच्यावरून कबुतरांचा जो गोंगाट आहे, हा कबुतरांचा गोंगाट देखील खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे याचे दुष्परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ही ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा ह्या कबुतरांच्या ज्यावेळी संध्याकाळची ज्यावेळी किंवा दिवसाचे कबूतर ज्यावेळी एका घोळक्यामध्ये बसतात तर त्यांना विशिष्ट अशी दुसरी जागा नाही, त्याच ठिकाणी ते बसतात आणि त्यावेळी कबुतरांच्या पिसांच्यामध्ये अनेक प्रकारचे कीटक, म्हणजे जसे की माईट्स म्हणा, त्याच्यानंतर उवा म्हणा किंवा छोटे छोटे किटाणू म्हणा, हे त्यांच्या पंखांमधून प्रचंड प्रमाणात असतात. आणि हीच कबुतरं जेव्हा आपल्या बाल्कनीमधून जाऊन बसतात, आपल्या खिडक्यामधून जाऊन बसतात, तर त्यावेळी तिथे देखील ते त्यांची विष्ठा करतात. त्याच्यानंतर त्या विष्ठेवरती ती बुरशी येणं हा त्यांचा जो संसर्ग आहे हा चालूच राहतो. आणि मुंबईसारख्या शहरात लोक AC मध्ये वगैरे राहतात, असं निसर्गामध्ये राहत नाहीत, तर त्याच्यामुळे ते AC मध्ये राहतात आणि त्याचं जे कीटक आहेत हे त्यांच्या AC मधून वारंवार त्यांच्या ह्याच्यामध्ये येतात, त्यांच्या सानिध्यात येतात आणि कित्येक वेळा ते साफ देखील होत नाही. तर ही कबुतरं खिडक्यामधून बसलेली असतात आणि त्याच्यामुळे हा संसर्ग कबुतरांचा माणसाशी डायरेक्टली होतो. कारण आज कबूतर हा पक्षी माणसापासून वेगळा आहे असं मला वाटत नाही. कारण जेव्हा तुम्ही कबुतराच्या समोर धान्य घेऊन हातात उभा राहाल तर कबूतर तुमच्या हातावर बसून धान्य खाईल, एवढं ते माणसाशी जवळ आलेलं आहे. तर आता मित्रांनो, आपण पाहूया की दादर स्टेशन बाहेर पडल्यावर मुंबईच्या गर्दीमध्ये एक वेगळाच असा आवाज ऐकू येतो. हजारो कबुतरे एकाच वेळी फडफडत उडत असतात आणि त्यांच्यासाठी ठेवलेले दाणे ते टिपू लागतात. कित्येक वर्षापासून दादरमधला हा कबूतरखाना मुंबईकरांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. रोज सकाळी शेकडो लोक इथे येतात आणि त्यांना दाणे टाकतात आणि त्यांना बघून ते एक वेगळाच आनंद मिळतो. पण असा हा आनंद आज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आजही लोक कबुतरांना खाऊ घालतात. त्यांना वाटते यामुळे त्यांना पुण्य मिळतं, जीवनाचं सार्थक होतं, किंवा ते खाऊ घालताना त्यांना शांत वाटतं, एक प्रकारचा मानसिक आनंद मिळतो. पण काही वर्षापासून कबुतरांची संख्या ही प्रचंड वाढली आहे, हे आपल्या लक्षात आले पाहिजे. ही वाढलेली संख्या आता शहरासाठी एक मोठी समस्या बनली आहे. मुंबईसारख्या शहरात जिथं जागा कमी आहे आणि तिथे कबुतरांची संख्या वाढली आहे, हा एक गंभीर प्रश्न ह्या शहरासाठी निर्माण झाला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे दादरमधील हा कबूतरखाना बंद करण्याचा विषय पुढे आला आहे. अनेक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि आरोग्यतज्ञ यांनी देखील यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. परंतु मित्रांनो, हे होत असताना ह्याचा हा जो प्रश्न आहे हा फक्त कबुतरांपुरताच मर्यादित नाही, तर तो माणसाच्या भावनांचाही आहे. ज्या मुंबईकरांना अनेक वर्षापासून कबुतरांना खायला घालत होते, त्यांसाठी हा निर्णय स्वीकारणे हे एवढं सोपं नाही. आता कबुतरांची ही जी संख्या आहे, ही संख्या वाढण्याचे कारण काय आहे, तर ते मानवनिर्मितच आहे आणि काही निसर्गनिर्मित देखील आहे. तर शहरामध्ये कबुतरांची संख्या इतकी का वाढली आहे याची काही प्रमुख कारण आहेत. जसं शहरामध्ये कबुतरांना खाण्यासाठी भरपूर अन्न मिळते. लोक धार्मिक भावना किंवा दयाळूपणा त्यांना दाणे देणे असं दाखवून त्यांना धान्य व इतर पदार्थ खाऊ घालतात. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट्स तसेच घरच्या कचऱ्यातून देखील या कबुतरांना सहजपणे अन्न मिळतं. त्यासाठी त्यांना कोणतंही कष्ट करावं लागत नाही आणि
त्यांचं कष्ट कमी असल्यामुळे त्यांना ते कित्येक कबूतरं आज त्याचाच वापर करत आहेत आणि ह्या भावनेचा हे घेऊन इतर पक्ष्यांचं देखील ह्याच्यामधून नुकसान होत आहे. कारण एक थव्यानं राहणारे पक्षी हे दुसऱ्या पक्ष्यांना तिकडे स्थान देत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. आज एकाच वेळी एका जातीचे पक्षी तिथे जमा झाल्यास तिथे दुसऱ्या जातीच्या पक्षाला तिकडे परवानगी नसते किंवा तिकडे येऊ देत नाहीत. म्हणून आज तुम्ही मुंबई शहरात पाहत असाल तर चिमणी, कावळे किंवा इतर पक्षी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत. आज मी मुद्दाम हा व्हिडिओ इथे उभारून का करत आहे तर हा प्रश्न गेल्या कित्येक दिवसापासून ऐरणीवर आहे, त्याच्यावर चर्चा होत आहे. बरं मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, प्राण्यांच्या वरती किंवा पक्ष्यांच्या वरती आम्हाला कोणतंही म्हणजे असं हे नाही की आम्ही हा कठोर निर्णय आहे आणि त्यांच्यासाठी आपण काय करायला नाही पाहिजेत. हा वादच मुळात नाही आहे. कारण याचं कारण म्हणजे प्राणी पक्षी हे एक निसर्गाची एक निर्मिती आहे आणि निसर्गाने नक्कीच ज्या माणसाला म्हणजे जसं आज आपण जगतोय, आपण जरी मनुष्य असलो तरी मनुष्याला मनुष्य प्राणीच म्हणतात. तर आपण देखील एक प्राण्याच्याच कॅटेगरीमध्ये आहोत. पण आपण आपल्या पोटासाठी आपण स्वतः धावतो. मला सांगा, तुमच्या पोटासाठी दुसरं कोण धावतं का? तुमच्या पोटासाठी कुठून अचानक मिळतं का? नाही. तर प्रत्येकाला आपापलं जीवन जगण्यासाठी जे जे करायचं आहे ते माणसापासून, पशुपासून, प्राण्यांपर्यंत आणि पक्ष्यांपर्यंत हे सर्वजण करत असतात. आणि हे एक निसर्गाचं चक्र आहे आणि हे निसर्गाचं चक्र नेहमी तसंच चालू राहतं. तसेच आता ही कबुतरं शहरातच का वाढली तर याचं कारण देखील असं आहे की शहरामध्ये ह्या कबुतरांचा नैसर्गिक शत्रू असा कोणी नाही. म्हणजे एक निसर्गाच्या चक्रामध्ये कसं आहे की ज्यावेळी कबुतरं होतात तर त्या इतर प्राण्यांना काही त्याची शिकारी ही केली जाते. म्हणजे जसे की ससाने म्हणा, घुबड म्हणा, ही या छोट्या छोट्या पक्ष्यांच्या शिकारी करत असतात आणि त्यामुळे ते कमीही देखील होत असतात. जेवढे वाढत असतात तेवढे कमी देखील होत असतात. पण हा समतोल निसर्गात प्रॉपररित्या राहतो. यामुळे त्यामुळे या कबुतरांचा काय झाला आहे की जगण्यातला धोका कमी झाला आहे. कारण शहरामध्ये आता कुठून येणार ससाने आणि कुठून येणार घुबड, कारण हे सर्व कमी झालं आहे. शहरामध्ये तुम्ही कधी घुबड पाहिले आहे का? कोणाला तरी पाहायला जर चुकून मिळालं असेल तर. नाही तर असं साधी चिमणी मिळत नाही, कावळा दिसत नाही, तर तिथं घुबड काय दिसणार. अर्थातच ह्या कबुतरांना धोका असा कोणताही नाही. इव्हन मी तुम्हाला सांगतोय की आता कित्येक ठिकाणी कबुतरं अडकली जातात, त्याच्यानंतर ताऱ्यांच्या वरती चिकटली जातात. तर अशा कबुतरांना वाचवण्यासाठी फायर ब्रिगेड एक वेगळंच काम करत आहे. विशेष करून फायर ब्रिगेडची कामं पक्षी प्राणी या सर्वांना वाचवण्यासाठी मानवासहित. परंतु त्यांना जास्तीत जास्त काम आज कोणत्याही फायर ब्रिगेडच्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारलं असेल तर कबुतरांना वाचवणे हा सगळ्यात मोठा टास्क हा त्यांच्याकडे राहिलेला आहे. सगळ्यात मोठं काम ते आहे. म्हणजे दिवसातून त्याचे कॉल त्यांना येतच असतात. म्हणजे कबुतरांचा ज्या धोका आहे, कबुतरांचं जे कमी होण्याची जी हे आहेत तिकडं त्यांना असं कोणतंही नाही आहे. त्यांना एकतर उपलब्ध धान्य मिळतं, त्यांचा जीवनात कोणतेही अडथळे नाहीत आणि त्यांची प्रजननाची जी कॅपॅसिटी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. म्हणजे ज्या कबुतराची लाईफ 3 ते 4 वर्ष असते तर त्या कबुतराची वय आहे ते 15, 20 वर्ष वाढलेलं आहे. कारण त्यांना धोकाच नाही आणि त्यांचं प्रजनन प्रचंड प्रमाणात जास्त आहे आणि त्याच्यामुळं ही कबुतरं शहरात वाढली आहेत. आणि कबुतरांची माणसाशी एवढी जवळीक आहे ही कोणत्याही प्राण्याशी नाही. तर आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही कबुतरं ही शहरामध्ये बंद शहर हा पिंजरा आहे, ह्या पिंजऱ्यामध्ये ती बंद आहेत आणि ती देखील आपणच केलेली आहेत. कारण आपण त्यांना खाद्य टाकतोय. म्हणून हा कबूतर आज तुम्ही कबुतरांना उडवून पहा, ही कबुतरं जास्त उडत नाहीत. कारण का त्यांना त्या करण्याचे काहीच कारण नाही. तर त्याच्यामुळं निसर्गाने त्यांना ज्यासाठी केलेलं आहे त्यासाठी त्यांचं ते संपूर्ण विसरून गेलेली आहेत. आता कबुतरे मुळात तुम्ही पहा की डोंगराच्या किंवा खडकांच्या कपारीमध्ये ती राहत असतात. परंतु ती आता सध्या त्यांचं काय झालं आहे की उंच उभा राहिलेल्या इमारती, त्या इमारतींचे असलेले ते आपले बाहेरचे वेगवेगळे टेरेस म्हणा किंवा असं त्यांना जिथे खडकाळ असं वाटतं तिकडे ते राहत आहेत. मग त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारतींची कामं चालू आहेत. त्याच्यानंतर तुमचे जे बाल्कनीज आहेत त्याच्यामध्ये अशा ठिकाणी त्यांनी आता त्यांचं वास्तव्य निर्माण केलं आहे आणि त्यामुळे त्यांना निवारा देखील आपल्या इकडे सहजरित्या उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्याचा आणि माणसाचा संबंध जवळ झालेला आहे. ही सर्व कारणे एकत्र आल्यामुळे शहरामध्ये कबुतरांची संख्या ही प्रचंड वाढली. ही वाढलेली संख्या आता सार्वजनिक आरोग्यासाठी आणि इमारतींच्या संरचनेसाठी देखील एक आव्हान बनली आहे.
तर मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा निसर्गासाठी धोका निर्माण करतो आणि कबूतर हा त्याचे खाद्य स्वतः शोधू शकतो. जर तुम्ही एका पक्षावर एवढं प्रेम करता, जे आता तुम्ही जर समजा कबुतराला एवढं धान्य देता, तर मग दुसऱ्या पक्षानं तुमचं काय केलं आहे? त्याची काय चुकी आहे? त्याच्याविषयी तुम्हाला दया येत नाही का? आज मुंबईत सांगा, कावळे, चिमण्या, इतर पक्षी सर्व कमी झाला आहेत. मग यांची तुम्हाला दया येत नाही का? ह्यांनी कसं जगायचं हो? ह्यांनी कसं जगायचं? आज हे जे पक्षी आहेत, हे पक्षी थव्याने स्थलांतर करतात. कदाचित आपल्याला कल्पना असेल की हे पक्षी, त्यांना सुबक असं वातावरण जिथपर्यंत मिळत नाही तिथपर्यंत प्रवास, कित्येक किलोमीटरचा प्रवास करतात आणि त्यांना जिथे सुबक वातावरण मिळतं तिथे ते वास्तव्यात जातात आणि त्याच्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ते स्वतः करतात. त्याच्यामुळे कबुतरांच्या खाण्याचा किंवा आता कबूतरखाने बंद झाले, मग ते कसं काय, त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होणार, त्याच्यातून प्रचंड जीव जाणार, ह्याची काळजी करण्याची गरज तुम्हाला नाही आहे. ही कबूतरखाने जरी बंद झाले तरी त्यांना त्यांचं खाद्य शोधतील आणि ते राहतील. आज मी ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ करतोय, हे मी निसर्गातून करतोय व्हिडिओ. आज ह्या ठिकाणी मला कित्येक पक्ष्यांचा किलबिलाट दिसतोय. बरं, मी ह्या 3-4 दिवसात माझ्या शेतामधून वगैरे फिरतोय बी, तर तिकडे कित्येक पक्षी मला दिसत आहेत. घुबड दिसत आहेत, चिमण्या दिसत आहेत, कावळे दिसत आहेत, हे सारे पक्षी आहेत. बरं मित्रांनो, हे पक्षी इकडं आहेत, मग हे मुंबईत का नाही आहेत? कारण आपणच त्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं आहे. आज कबूतरं एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेत की त्या इतर पक्ष्यांना तिकडे कोणतंही स्थान नाही आहे. बरं, मी असं म्हणत नाही आहे की कबूतरं नसावीत, आहेत, तोही हे पक्षी आहे, त्यालाही तो एक निसर्गाचा भाग आहे. ते जगतील, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यात. त्यांच्यासाठी आपण करण्याची काही गरज नाही. आणि ज्यावेळी आपण करतो आणि तेच आपल्या जर समजा जीवावर बेतणार असेल किंवा आपल्याला त्याच्यापासून दुष्परिणाम होणार असतील, तर त्यांच्यातलं आणि आपल्यातलं अंतर जे आहे ते तसंच राहायला पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. तसेच अद्याप आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनल सबस्क्राईबही करा. धन्यवाद.